चर्चा सुरू आहे आणि उद्धव ठाकरे अरे चालले आपण 2 दिवसांनी बसतो. आपण संजय राऊत आहे त्यासोबत अनिल परब आहे. महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने ही बैठक म्हणायची का मला वाटतं खऱ्या अर्थाने कामाला सुरुवात कधीच झालेली आहे. आज सुद्धा आम्ही ठाण्यामध्ये सर्व पक्षीय म्हणजे अविनाश जाधव, मनसे असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, मला वाटतं सर्व पक्षाची मंडळी या ठिकाणी हा जो या ठिकाणी प्रभाग रचना या संदर्भामध्ये हरकतीसाठी आजचा दिवस होता. राज ठाकरे यांच्या निवासस्थानी उद्धव ठाकरे पोहोचलेले आहेत. संजय राऊत आहेत, अनिल परब आहेत. वाटाघाटीसाठी ही चर्चा सुरू आहे का आणि ठाण्यामध्ये कशा प्रकारे आपली? मला असं वाटतं की आमच्या ज्या काही बैठका आहेत त्या आता अधिकृतरित्या सुरू झाल्यासारखं आहे आणि जे काही महाराष्ट्रात चालू आहे त्याला एक उत्तर देणं खूप गरजेचं होतं. तो दोघं भाऊ एकत्र आल्यावर महाराष्ट्रात याच्या पुढचं राजकारण कशा प्रकारे होईल हे विरोधकांना कळलेलंच आहे. तो आम्ही आमच्या तयारीला लागलेलो आणि नजीकच्या काळामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना 2 पक्ष एकत्र आल्याच्या नंतर काय घडू शकतं हे संपूर्ण महाराष्ट्र आणि संपूर्ण देश पाहिल्याशिवाय राहणार आहे. तर त्या दृष्टीने या बैठका आमच्या आता सुरू झाल्या. प्रभाग रचनेच्या आज आक्षेपवरती सुनावणी होती आणि आज ठाकरे गट आणि तुम्ही देखील एकत्र होता त्यामुळे आम्ही शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष आम्ही असे सगळे एकत्र होतो. कारण जर तुम्ही वरती गेलात तर भारतीय जनता पक्षाचे अनेक नगरसेवक स्वतः ऑब्जेक्शन घेऊन आलेले आहेत. याचा अर्थ त्यांनाही या सगळ्या प्रक्रियेत विचारात घेतलेलं नाहीये, त्यांनाही देखील डावळलं गेल्यात आलेलं आहे. जर तुम्ही वरती गेलात तर 50%च्या वरती भारतीय जनता पक्षाचेच कार्यकर्ते बसलेले आहेत ऑब्जेक्शन घ्यायला. सो आमच्याबरोबर त्यांच्यावर देखील अन्याय झालेला आहे आणि सत्ता त्यांचे असताना, मुख्यमंत्री त्यांचे असताना जर अशा प्रकारे भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे हाल झालेले असतील तर भविष्य काळात बघूया कसं काय होतं ते. मुंबईत बैठकीला सुरुवात झालेली आहे मात्र ठाण्यामध्ये अशा प्रकारचं काही चित्र दिसून येईल की मनसे आणि मला असं वाटतं की आज आम्ही दोघं एकत्र आहोत. आज आव्हाडसाहेब एकत्र होते आमच्याबरोबर आणि आमच्या काँग्रेसचे विक्रांत चव्हाण आमच्याबरोबर आहेत आणि ज्या काही बैठका आमच्या घ्यायच्या त्या आम्ही घेऊ. त्याच्यासोबतच जर आम्ही ज्या काही गोष्टी बोलतोय त्याच्या बाबतीत जर योग्य तो निर्णय नाही झाला तर आम्ही सर्व पक्षीय एक जोरदार मोर्चा या ठाण्यावर काढू आणि भविष्यात ठाण्याने कधीही असा मोर्चा पाहिला नाही असा मोर्चा आम्ही या ठाण्याला दाखवू, या सत्ताधाऱ्यांना दाखवू आणि संपूर्ण ठाणे एकत्र आलेलं आहे अशी एक भावना तुम्हाला भविष्यात दिसेल. सत्ताधाऱ्यांना जे आता वाटतंय की आम्हाला विरोध करणारे कोण नाहीत तर तुम्हाला विरोध करणारे तुमचे बाप या ठाण्यात आहेत हे दाखवल्याशिवाय आम्ही राहणार नाही.